नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी उन्हाळी वाळवणामधला तिसरा पदार्थ करणार आहे. उपवासासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे आणि तेवढाच चविष्टही. वर्षभर साठवून ठेवू शकतो असा म्हणजे साबुदाणा बटाट्याची चकली. चकली तेलामध्ये तळल्यानंतर चकलीमधला साबुदाणा ठळक कसा दिसेल आणि तेलामध्ये तळल्यानंतर चकली तिप्पट कशी फुलेल यासाठी काही टिप्स आहे. मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा रात्रभर मी भिजवून घेतलेला आहे. छान मोत्यासारखा फुललेला आहे. एक साबुदाणा तुम्हाला दाबून दाखवते. हे पहा, किती छान मऊसूत भिजलेला आहे. असा मऊसूत साबुदाणा भिजवून घ्यायचा. साबुदाणा भिजवल्यानंतर त्याला हाताने थोडासा मोकळा करायचा, म्हणजे त्यामधले दाणे चांगले मोकळे होतात. हे बघा, तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे शिजवून घेतले आहे. बटाटे ओव्हरकुक झाले तरी चालेल, पण कच्चा ठेवायचा नाही. कच्चा ठेवल्यामुळे चकली काळी पडू शकते. इथे चकली चविष्ट होण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. आता मी बटाटा किसून घेते. अशी बारीक दाताची किसणी घ्यायची आणि त्यावर बटाटा किसून घ्यायचा. त्यामुळे बटाटा चांगला मॅश होतो आणि बटाट्यामध्ये गुठळ्या राहत नाही किंवा फोडी राहत नाही. बटाटा चांगला मॅश करून घेतला की साबुदाण्यामध्ये एकत्र करायला वेळ लागत नाही. तो सहजरित्या एकत्र होत जातो. हे बघा, बटाटा किती छान मॅश झालेला आहे. असा मॅश करून घ्यायचा बटाटा. इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेते. पाणी फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, उकळी काढून घ्यायची नाही. आता चवीनुसार मीठ घालून घेते. इथे मी 1.5 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आता गरम पाण्यामध्ये साबुदाणा घालून घेते. साबुदाणा मोकळा केल्यामुळे तो पटपट कढईमध्ये पडत आहे. थोडासा चमच्याने काढून घेते. सुरुवातीला मी 1च ग्लास पाणी घालून घेतलेला आहे. अजून पाण्याची मला गरज लागली तर नंतर मी पुन्हा एकदा घेईन. आता साबुदाणा गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेते. साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे. जास्तही आपल्याला ट्रान्सपरंट करायचं नाही. जास्त ट्रान्सपरंट केला तर साबुदाणा चकलीमध्ये दिसत नाही. त्यामुळे साबुदाणा जेमतेमच ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. इथे मी अजून 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यामधलं अर्धं पाणी घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते. 1 ग्लास पाण्यामध्ये साबुदाणा जेमतेम भिजला होता, जास्त तो भिजला नव्हता, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता बघा, साबुदाणा चांगला ओलसर झालेला आहे. अजून मला थोडे पाण्याची गरज लागणार आहे. आता उरलेलं अर्धा ग्लास पाणी साबुदाण्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा साबुदाणा पाण्यामध्ये एकत्र करून घेते. इथे मला 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. यापेक्षा जास्त पाणी मी घालणार नाही, कारण की एवढ्या पाण्यामध्ये साबुदाणा जेमतेम ट्रान्सफर झालेला आहे. पहा, साबुदाणा जेमतेम चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे. आता 1 चमचा लाल तिखट घालून घेते. लाल तिखट तुम्ही गरम पाण्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. साबुदाण्याच्या चकलीमध्ये लाल तिखटाचं प्रमाण कमी करायचं, म्हणजे चकली खाताना ठसका लागत नाही. पहा, इथे लाल तिखट सर्व साबुदाण्यामध्ये एकत्र करून झाला आहे. आता 2 मिनिट वाफ काढून घेते. वाफ दिल्यामुळे साबुदाणा चांगला फुलतो. हे पहा, इथे 2 मिनिट झाले आहे. आता झाकण काढून मी घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा चमचा मी साबुदाण्यामध्ये फिरवून घेते. आता उकडलेला बटाटा साबुदाण्यामध्ये घालून घेते. बटाटा चांगला एकत्र करून घ्यायचा. साबुदाण्यामध्ये बटाटा एकत्र करताना कंटाळा करायचा नाही. जेवढा चांगला तो साबुदाण्यामध्ये एकजीव होतो, तेवढी चकली चांगली खुसखुशीत होते. बटाटा चांगला साबुदाण्यामध्ये एकजीव केल्यामुळे चकली पाडताना चकली तुटली जात नाही. ते एकजीव झाल्यामुळे चकली चांगली गोलसर येते. हे पहा, बटाटा आणि साबुदाणा चांगला एकजीव करून घेतला आहे आणि बटाट्यामुळे चकली चांगली फुगली जाते. आता झाकण ठेवते आणि गॅस बंद करून घेते. इथं आपलं बॅटर तयार करून झालं आहे. आता सोऱ्या इथे मी घेतलेला आहे. सोऱ्याला चकलीची थाळी म्हणजे स्टारची थाळी लावून घेते. काटेरी बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायची, म्हणजे चकली चांगली काटेरी तयार होते. हे बघा, अशी मी लावून दाखवली त्याप्रमाणे लावून घ्यायची. आता थेंबभर तेल सोऱ्याला लावून घेते. यापेक्षा जास्त तेल लावायचं नाही, कारण आपण चकली साठवून ठेवणार आहे, त्यामुळे तिचा वास मारू शकतो, म्हणून जास्त तेल वापरायचं नाही. इथे माझं सोऱ्याला तेल लावून झालेलं आहे. आता साबुदाणा बटाट्याचं बॅटर त्यामध्ये घालून घेते. हवा जाणार नाही असं भरायचं आहे. चांगलं गच्च भरून घ्यायचं, म्हणजे चकली पाडताना ती तुटणार नाही. हे पहा, इथे माझं बॅटर भरून झालेलं आहे. आता झाकण लावून घेते आणि चकल्या पाडून घेते. घरामध्येच मी चकल्या पाडून घेणार आहे. दुसऱ्या दिवशी चांगलं कडक ऊन देईल. इथे मी प्लास्टिकच्या कागदावर
चकल्या पाडून घेत आहे. हे पहा, जशी जसं मी सोऱ्या फिरवत आहे तशी तशी चकली व्यवस्थित पडत आहे. शेवटचं टोक जरा दाबून लावायचं म्हणजे चकली तुटणार नाही किंवा तळताना विस्कटली जाणार नाही. इथे मी चकलीला 3 वेढे दिलेले आहे. तुम्ही वाटलं तर 4 सुद्धा वेढे देऊ शकता, पण 4पेक्षा जर तुम्ही कमी वेढे दिले तर जास्त चकल्या होऊ शकतील. इथे मी 3 वेळ्यामध्ये चकल्या करून घेतलेल्या आहे. मी चकली फॅनखाली सुकवणार आहे आणि उद्या उन्हामध्ये सुकवेल. हे पहा, इथे किती छान चकल्या सुकलेल्या आहेत. उन्हामध्ये मी घातल्यानंतर चांगल्या कडक झालेल्या आहे आणि तेवढ्या बारीकही झालेल्या आहे. आता चकल्या तळून दाखवते. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. काही चकल्या तेलामध्ये घालून घेतल्या आहे. तेल चांगलं गरम झालं की चकल्या लगेच तेलावर तरंगतात. हे पहा, चकल्या आता चांगल्या आलटून पालटून तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात. आता चकल्या बाहेर काढते आणि चकल्याची दुसरी बॅच तेलामध्ये घालून घेते. मंडळी, तुम्हाला चकली तळल्यावर दिसतच असेल चकली माझा साबुदाणा किती छान फुलत आहे आणि चकली किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. साबुदाणा असा टम्म दिसण्यासाठी किंवा ठळक दिसण्यासाठी साबुदाणा आपण पेटताना फक्त जेमतेम ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यामुळे चकलीमधला साबुदाणा व्यवस्थित आपल्याला दिसतो आणि तो चांगला फुगलाही जातो. इथे माझ्या चकल्या तळून झालेल्या आहे. आता गरमागरम चकल्या सर्व करते. अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या उपवासासाठी खूप उपयुक्त ठरतात. तुम्हाला एक चकली दाखवते. पहिल्या चकलीपेक्षा ही चकली बघा किती तिप्पट फुगलेली आहे. पहिली चकली बघा वाळल्यानंतर कशी बारीक झालेली आहे आणि तळल्यानंतर बघा कशी तिप्पट फुगलेली आहे. अशी तिप्पट फुगली पाहिजे आणि त्यावरचा साबुदाणा बघा कसा ठळक दिसत आहे. असा साबुदाणा दिसला पाहिजे. मंडळी, आजची साबुदाणा बटाट्याच्या चकलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू. तो छान 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 मस्त राहा.